मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार ही कायम आहे आणि मुंबईसह उपनगरामध्ये सुद्धा ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी सध्या कोसळतात आणि मोंथा चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण आता निर्माण झालेलं आहे। अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडतोय आणि याचा आता परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ लागलाय। अवेळी पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये मुंबईमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय। तर मुंबईमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, जे अनेक ठिकाणी पाऊसधारा सुद्धा कोसळतात। ठाणे तसंच उपनगरात सुद्धा काही ठिकाणी पावसाची सध्या बातमी कळते। आणखी सविस्तर या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आज मुंबईमध्ये पाऊस पडतो आहे, उपनगरात सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतात, काय नेमकं सगळं वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर सकाळपासूनच मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये संततधार सुरू आहे आणि ही संततधार कायम असल्याचं सध्या चित्र मुंबईमध्ये निर्माण झालेलं आहे। दादर सोबतच दक्षिण मुंबई, चेंबूर, मानखुर्द या परिसरामध्ये संततधार जी आहे ती पावसाची सुरू आहे। चक्रीवादळामुळे खरं तर महाराष्ट्रावरती अवकाळीचं संकट ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये सातत्यानं बदल होताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे राज्यभरामध्ये पाऊस म्हणजे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। याचा परिणाम एकतर नागरिकांच्या आरोग्यावरती तर होतोयच, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांवरती सुद्धा संकट यामुळे ओढवल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ही दृश्य आहे मरीन ड्राईव्ह इथून आणि इथे जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम आहे। हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। 5 नोव्हेंबरपर्यंत अशीच परिस्थिती मुंबईसह उपनगर, ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर सकाळी आपल्याला गारवा वातावरणामध्ये जाणवतो, तर दुपारी उन्हाचा तडाखा, तर संध्याकाळ झाल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होते। त्यामुळे सातत्यानं म्हणजे एकाच दिवसामध्ये अशा प्रकारे होत असलेल्या वातावरणामध्ये जे बदल होत आहे, त्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्यावरती खरं तर याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय। आता सध्या ढगाळ वातावरण मुंबईमध्ये निर्माण झालेलं आहे। पुढील काही तास पावसाची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात येत आहे। आता 10:30 वाजलेत, मात्र हे बघितल्यानंतर म्हणजे चित्र बघितल्यानंतर, हे दृश्य बघितल्यानंतर असं वाटतं की सकाळचे 7 वाजलेत आणि हीच परिस्थिती मागील काही दिवसांपासून आपण सध्या अनुभवतोय। जी माहिती हवामान खात्याकडनं दिली जाते त्यांच्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस अशाच प्रकारचं चित्र आणि ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं आरोग्य विभागाकडनं नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन हे केलं जाते, कारण अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती याचा मोठा परिणाम होतोय। त्यामुळे स्वतःची काळजी जास्तीत जास्त घेण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे। अगदी सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।